नमस्कार. गणित गुरु या यूट्यूब चॅनलवरती इयत्ता 10वी व 12वीतील सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक स्वागत. आज आपण 100% हमखास यशासाठी अभ्यासाचे नियोजन कसे करावे याविषयीची माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर सुरू करूया आजचा व्हिडिओ. इयत्ता 10वी व 12वीतील विद्यार्थ्यांनी वर्षभर चांगला अभ्यास केला असेल, कोणी क्लासला जात असेल, कोणी घरीच शिकवून लावले असेल, पण सर्व विद्यार्थ्यांचे ध्येय मात्र एकच असेल की परीक्षेत चांगले गुण मिळवावे. यासाठी नियोजन कसे करावे, इंग्रजीत असे म्हणतात, वेल बिगन इज हाफ डन. या उक्तीप्रमाणे प्रथम वेळेचे टाईम टेबल ठरवा. पहाटे 4 वाजता उठा, फ्रेश व्हा, ब्रश करा आणि 1 कप चहा घ्या, म्हणजे आळस निघून जातो. अभ्यासाला बसा. 4:30 ते 6:30 या काळात पाठांतर चांगले होते. यावर्षी बऱ्याच शाळा सकाळी आहेत. अंघोळ नाश्ता करावा आणि शाळेला जावे. शाळेतून घरी आल्यावर जेवण करावे, थोडा वेळ विश्रांती घ्यावी. सकाळी पाठांतर केले ते आठवते का हे पाहण्यासाठी लेखन करावे. काहीतरी खाऊन घ्यावे. संध्याकाळी 7 ते 9 अभ्यासाला बसावे. या काळात बाहेर फार गोंधळ असतो, मन स्थिर होत नाही. यासाठी जरा मोठ्याने वाचावे. आता मात्र मोठ्याने वाचूनच अभ्यास करावा. ही वेळ मनन करण्याची नाही, कारण बाहेर फार गडबड असते आणि मन एकाग्र होत नाही. म्हणून मोठ्याने वाचून अभ्यास करावा. जेवण करून 9 नंतर पुन्हा अभ्यासाला बसावे आणि धडे व कविता व गणित सोडवणे याचा सराव करावा. रात्रभर जागू नये, त्याने शरीरावर परिणाम होत असतो. यामुळे महाराष्ट्र राज्य शैक्षणिक व प्रशिक्षण परिषद यांच्यामार्फत प्रश्नपेढ्या दिलेल्या आहेत. 1 गुणाचे प्रश्न सोडवा. म्हणजे गणितातील पहिल्या प्रश्नात 8 प्रश्न असतात. यानंतर 2 गुणाचे, 3 गुणाचे आणि 4 गुणाचे कृतीवर आधारित प्रश्न असे सर्व सोडवावेत. असाच अभ्यास सर्व विषयांचा करावा. यानंतर भाषेच्या बाबतीत निबंधाचा विषय ठरवावा आणि सतत संध्याकाळच्या वेळेस निबंध वाचावेत. पुन्हा पुन्हा वाचल्यास निबंध कसा लिहावा याचे ज्ञान होते. नंतर न बघता सराव करावा. आता गणिताचा अभ्यास करताना गणिते सोडवायला वेळ नाही, तर गणिते फक्त वाचावीत आणि रीती समजून घ्याव्यात. सायन्सच्या आकृतीचा सराव करावा. एक मास्टर वही बनवावी. त्या वहीमध्ये गणिताची सूत्रे, सायन्समधील सूत्रे, आकृती, महत्त्वाचे शब्द लिहून ठेवावेत. म्हणजे ऐन वेळेस पुस्तकात शोधावे लागत नाही. अभ्यास नेमका कसा आणि कोणत्या पायरीने करायचा हे कोणीही सांगत नाही. म्हणूनच आम्ही आज देतोय अभ्यासाच्या विविध पायऱ्या. या पायऱ्याप्रमाणे अभ्यास करून काळजीपूर्वक आणि आत्मविश्वासाने प्रयत्न केले तर सर्व काही साध्य करता येईल. परीक्षेतलं यश या मानाने फारशी लहानशी गोष्ट आहे. तुम्ही नीट अभ्यास करा, मार्क तुमच्याकडं आपोआप चालत येतील. परीक्षेची भीती नकोच. पहिली जी पायरी आहे त्या पायरीमध्ये परीक्षेची भीती सोडली पाहिजे. अभ्यास व ज्ञानसंग्रह मोठा आहे, त्याला परीक्षेची कसलीही भीती वाटत नाही. परीक्षेत यश किंवा अपयश हे मिळतं त्याला 1 दिवसाचं कारण नसतं. सतत अभ्यास करणाऱ्याला यश मिळतं. दर दिवशी अभ्यासाकडे लक्ष देणारा हा हमखास पास होतो. शेवटच्या परीक्षेत सहज पास होतो. दररोज अभ्यास करणारा नापास होणं शक्य नाही आणि त्याला परीक्षेची भीतीही नसते. यानंतर अनेक लोकांच्या अभ्यास करण्याच्या पद्धतीचा विचार केल्यावर आपण अभ्यास कसा करावा याबाबतीत काही मूलमंत्र पाहूया. पहिला, उपस्थिती. ज्ञानग्रहणाचे स्थान प्रामुख्याने शाळा महत्त्वाचं असतं. शिवाय वर्गात उपस्थित राहणंही अत्यंत महत्त्वाचे आहे. शिक्षक विषय समजून देत असतात तेव्हा ते तुम्हाला समजेल अशा भाषेत
अशा पद्धतीत विषय समजून देतात. यामुळे तुम्हाला प्रश्न विचारतात व तुम्हीही प्रश्न विचारून आपले समाधान करून घेऊ शकता. खरं तर तो विद्यार्थ्यांना हक्कच आहे. तुम्ही सबळ कारणाशिवाय तासांना गैरहजर राहिला तर मग ज्ञानही परीक्षेच्या वेळी गैरहजर राहता. यानंतर 100% शाळा क्लासमध्ये उपस्थिती असणे ही उज्ज्वल यशाची पहिली पायरी आहे असे म्हणतात. यानंतरची दुसरी पायरी आहे ऐकणे म्हणजे श्रवण. वर्गात केवळ शरीराने उपस्थित राहणे पुरेसे नसून शिक्षकांच्या शिकवण्याकडे कान देऊन ऐकणे, डोळ्याने ते सर्व समजून घेणे व बुद्धीने ते ग्रहण करणे आवश्यक आहे. यालाच एकाग्रचित्ताने श्रवण करणे असे म्हणतात. ते तुम्ही किती टक्के करता त्यावर तुमच्या यशाची टक्केवारी अवलंबून आहे. यानंतर तिसरी जी पायरी आहे त्यामध्ये मनन आणि चिंतन. जे पाहिलं, ऐकलं ते ग्रहण केलं ते सर्व मनात साठवणे याला मनन म्हणतात. मन ही एक अशी कोटे आहे की त्यात किती भरलं तरी ते पूर्ण भरत नाही. मनाची अशी शक्ती आहे की ती प्रत्येक गोष्ट टिपते व एका कप्प्यात व्यवस्थित ठेवते. नीट सराव असेल तर परीक्षेच्या वेळी बरोबर समोर आणून हजर करते. मनाची दुसरी एक अशी शक्ती आहे की ते सारख्या विरोधी जुन्या नव्या गोष्टीचे संबंध जोडत असते. त्याला चिंतन म्हणतात. जे पाहिलं, जे ऐकलं, जे वाचलं त्याचं सतत मनन चिंतन सुरू ठेवावं. त्याला वेळ काळाचं बंधन नाही. मनात ही प्रक्रिया सतत चालू असते. नवीन ज्ञान प्राप्त झाले की प्रक्रिया थोडी जाणीवपूर्वक सुरू करावी. यानंतर पुढची पायरी आहे वाचन आणि पाठांतर. वाचन ही तर अभ्यासातील प्रमुख पायरी आहे. अखंड वाचनाने माणूस तल्लख बुद्धीचा होतो. इंग्रजीमध्ये अशी एक म्हण आहे, यू हिअर, यू फॉरगेट, यू रीड, यू रिमेंबर. ऐकलेलं विसरू शकतो पण वाचलेलं आठवतंच. वाचनाच्या अनेक पद्धती आहेत. मूक, मुकर, अर्थपूर्ण हावभाव, स्वरादित. अर्थपूर्ण हावभाव करत मोठ्याने वाचन करणे चांगले म्हणजे चुका कमी होतात. इतरांना आनंद देता येतो. समजावून घेताना मूक वाचन करावे. महत्त्वाच्या भागावर खुणा व्हाव्यात. उजळणी करताना किंवा नोट्स काढताना याचा फायदा होतो. महत्त्वाची वाक्य, शब्द, म्हणी, सूत्र, व्याख्या पाठच केल्या पाहिजेत. पाठांतर अतिशय महत्त्वाचं. पाठांतरसुद्धा सूत्रे, व्याख्या, कविता यांचं असावं. तर सारांश, उपयोग, कृती असे फक्त सुसंगत मुद्दे पाठ करावेत. शाळेत वर्गात झालेला भाग पुन्हा पुन्हा वाचून पक्का होतो. लेखनाने माणूस पक्का होतो. महत्त्वाचे भाग लिहून काढले पाहिजेत. थोडक्यात नोट्स काढणं, सुसंगत लिहिणं ही एक कला आहे, पण ती सहजासहजी प्राप्त होत नाही. त्याकरिता प्रयत्न केला पाहिजे. अनेक मोठे लेखक आपले लिखाण 2-3 वेळा लिहितात व मग प्रसिद्ध करतात. सुवाच्य लिहिणे ही सुद्धा परीक्षेच्या दृष्टीने आवश्यक आहे. एकच उत्तर चांगल्या अक्षरात व्यवस्थित लिहिलं व वाईट अक्षरात अव्यवस्थित लिहिलं तर परीक्षक गुण वेगवेगळे देतात. असा अनुभव आहे. परीक्षा तर लेखीच होते, त्यामुळं लेखन भरपूर झालं पाहिजे. झालेलं लेखन तपासून चुका दुरुस्त करून पुन्हा लिहून काढलं तर त्या नोट्सची परीक्षेच्या वेळी उजळणी करण्यास फारच मदत होते. आविष्कार. अभ्यास परिपूर्ण झाला की त्याचा आविष्कार होत असतो. भांडं काठोकाठ भरलं की पाणी बाहेर वाहू लागतं. तसाच अभ्यास व्यवस्थित झाला, आत्मविश्वास आला की माणूस ते दुसऱ्याला सांगू लागतो. आविष्काराने ज्ञान वाढत राहते. इतरांना त्याचा फायदा होतो. मित्रांना मदत होते. संभाषण, नाट्यकरण, वादविवाद स्पर्धा, कविताच्या भेंड्या इत्यादी कार्यक्रमातून हा आविष्कार करावा. शिक्षकाच्या अनुपस्थितीत वेळ व्यर्थ जाणार नाही. मित्राशी चर्चा करून त्याचंही अभ्यासक्षेत्र विस्तारलं जाईल. नवीन कल्पना सुचतील व त्यामुळे आनंद निर्माण होईल.
सातत्य. वरील सर्व पायऱ्याचे सातत्य असावे. अभ्यास याचा अर्थ सातत्य असा आहे. दररोज तुम्ही जेवता तसंच दररोज ज्ञान ग्रहण केलं पाहिजे. विनोबांनी म्हटले आहे की अन्न जसं पचवावं लागतं तसं ज्ञानसुद्धा क्षणाक्षणाने व कणाकणाने मिळवून पचवावं लागतं. दिवसाच्या 24 तासाचे 4 भाग करावे. 6 तास झोप, 6 तास व्यक्तिगत किंवा कौटुंबिक काम असा दिनक्रम आखून नियमित अभ्यास करावा. केवळ परीक्षाआधी 1 ते 2 महिने धडपड करून यशाची खात्री देता येत नाही. सुरुवातीपासूनच अभ्यास आवश्यक आहे. वरीलप्रमाणे जो अभ्यासाची सप्तपदी आचरणात आणेल त्याला परीक्षेची भीती तर राहणारच नाही. उलट तो परीक्षेच्या अगदी सहज देईल. शिवाय मार्कही चांगले मिळवू शकेल. 10वी ही महत्त्वाची आहे, पण त्यासाठी टेन्शन घेऊ नका. शांतपणे अभ्यास केला तर सर्व सुरळीत होईल. एवढा अभ्यास कसा होईल? मला हे सर्व जमेल का? दिवस थोडेच राहिलेत, मग आता मी कसा अभ्यास करू? एक एक विषय पूर्ण करा. जसजसा अभ्यास पुढे जाईल तसतशी काळजी कमी होत जाईल. अवघड विषय कुठला आहे त्याचा अभ्यास पहिल्यांदा करा. सोपा विषय वेळेवर सुद्धा करता येतो, कारण तो सहज पार होतो. 10वीचे वर्षभर आणि विशेषतः आता परीक्षा जशी जवळ येईल तशी घरातील वडीलधारी माणसे तुमच्यावर लक्ष ठेवून असतात. त्यांच्या असंख्य सूचनाही सुरू असतात. तुम्हाला चांगले मार्क मिळावे, सर्वांची तळमळ आहे असाच विचार करा आणि प्रसन्न मनस्थितीत शांतपणे अभ्यासाला बसा. तुमचा अभ्यास चांगला होईल. सलग 3-4 तास किंवा दिवसभर एकाच विषयाचा अभ्यास करू नका. दर तास 1.5 तासाने आपल्याला सोयीच्या वेळी अभ्यास करा. पहाटे लवकर किंवा रात्री जागून, यापैकी जे सोयीचे असेल त्यानुसार वेळ ठरवा. पालकांनीही अभ्यासाच्या वेळेचा आग्रह धरू नये. या काळात आहार संतुलित ठेवा. संतुलित म्हणजे कडधान्य, सूप असे काही नाही. रोजचे जेवण. परीक्षा जवळ येईल तशी झोप कमी करून जागरण करून अभ्यास करू नका. पुरेशी झोप घेणे सुद्धा आवश्यक आहे. आपण जेव्हा झोपतो तेव्हा मेंदूला विश्रांती तर मिळतेच, पण झोपेच्या काळात मेंदू दिवसभरात जमा केलेल्या ज्ञानाचे, माहितीचे विश्लेषण करून त्याचे वर्गीकरण करीत असतो.